सुप्रभात मंडळी, सुप्रभात. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इको ट्रॅव्हलर विथ अमयमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर हा आपला आहे सेकंड डेचा व्लॉग आणि ह्या व्लॉगमध्ये आपण आज जाणार आहोत केळबाई देवीला. तत्पूर्वी ह्या हॉटेलमध्ये मी काल जे थांबलो होतो त्या हॉटेलचा हा छोटासा रूम आणि श्रद्धा हॉटेल आहे. ह्या हॉटेलमध्ये मी काल रात्री संध्याकाळी 6 वाजता रूम घेतला होता आणि आता सकाळी वाजलेत 9:30. तर 9:30 वाजता चेकआउट करतो आहे. इकडे फॅन आहे, AC रूम नाही आहेत. एक साधासा सिम्पलसा बजेट रूम आहे आणि हा मला पडला होता 700 रुपयात. हा काही व्ह्यू आहे त्या रूमचा. हा असा एक डबल बेड आहे. हा एंट्रन्स आहे, समोर मिरर आहे, एक टेबल आहे जिकडे काल मी मॅगी बनवून खाल्ली आणि हे वॉशरूम. आणि ही एक छोटीशी विंडो आहे. इकडनं बाहेरचा व्ह्यू आहे आणि रस्त्यावरतीच आहे, म्हणजे आतल्या एका गल्लीमध्ये. या गल्लीमध्ये हा रूम 700 रुपयात पडलेला आहे. तर तुम्हाला कोणाला म्हणजे देवीसाठी येणार असाल, खास करून मयेकर जे मुंबईवरनं येणारे आहेत, जे थिविमला उतरतील, थिविमवरनं सरळ डिचोलीम बस पकडा. डिचोलीमला उतरल्यावरती श्रद्धा लॉज शोधत या. इकडे रूम अवेलेबल असतात. त्यांना तुम्ही प्रोसिजर करा. 700 रुपये घेतील ते लोक, आधार कार्ड वगैरे तुमचं देऊन. आणि तुम्हाला इकडनं 4 किलोमीटरवरती आहे. जिकडनं बाहेरच गेलं की तुम्हाला सरळ बसेस किंवा कंटिन्यू चालू असतात काही ना काहीतरी व्हेकल्स, किंवा प्रायव्हेट रिक्षा पण तुम्ही करू शकता तिकडे. मला आयडिया आहे रिक्षाचं, कारण मी अजूनपर्यंत कधी रिक्षा केली नाही इकडनं, पण अवेलेबल असणारच इथे, असं तर गोष्ट नाही आहे. मंदिरात गुरुजी येतात 9:30 वाजता आणि जर तुम्ही तुमची कार किंवा तुमची काही व्हेकल घेऊन येत असाल तर वेल अँड गुड, चांगलंच आहे. तर आता आपण उतरतो आहे, हॉटेल रूम सोडतो आहे आणि खाली जाऊन थोडासा चहा वगैरे घेऊया आणि मग सरळ देवळात जाऊया. तर मित्रांनो, हे आहे श्रद्धा लॉज आणि ते फर्स्ट फ्लोअरला रूम आहेत. सेकंड फ्लोअरला काय आहे मला आयडिया नाही आहे. आणि हा रस्ता आहे, पाठीमागे रस्ता दिसतो आहे तो मेन रोड आहे जो लेककडे जातो. डिचोलीम सिटीमधनं हा लेकला रस्ता जातो. आणि ही माझी बाईक काल इथे उभी केली होती मी रात्री. लोकल रेसिडेन्शियल आहे एरिया हा कंप्लीट. जाऊया आता, बघूया रस्ता अजून काय दिसतोय ते. तर हे आहे डिचोलीम सिटी. आपण थोडंसं एरियामध्ये जरा चक्कर मारूया. मी आधी 1-2दा आलेलो तेव्हा इकडे खूप फिरलो होतो, चालतच फिरत होतो, ट्रेनने आलेलो. बऱ्यापैकी मोठं गाव आहे डिचोलीम आणि मया त्यातलं एक छोटं गाव आहे. ऑल टाईप्स ऑफ कॅनरा बँक आहे. काल बडोदा बँक बघितली होती, सारस्वत बँक, रेसिडेन्शियल पण लोक इथे बरीच राहतात. तर हे सगळे इकडनं दिसणारे फाटे आहेत. आपल्या महाराष्ट्रातलं एखादा छोटा बॉर्डरचंच आहे, म्हणजे हे जास्त सिटीमध्ये लांब नाही आहे. इकडनं म्हापसासुद्धा 40 किलोमीटर आहे. आपण एक पूर्ण वळसा घालून आलो आपल्या हॉटेलच्या इकडनं. हा मेन माईम रोड आहे, डिचोलीम माईम रोड जो म्हणतात तो. तर हा आहे लेकचा काही व्ह्यू आणि समोर दिसतं आहे ते बम्पी जंप, हाय जंप. तिकडनं वरतून उडी मारायची आणि खाली पाण्यात पडायचं नाही, ते लटकवतात त्याच्यामध्ये. लेक साईड रूम, इकडे पण हॉटेल्स रूम वगैरे आहेत. आणि हा काही लेक, माईम लेक. ओके, हे धरण आहे. या साईडला पाणी आहे आणि या साईडला सुकं आहे. हे आहे हाय जम्पिंगचं. आणि आपण इथे आता पोचलेलो आहोत. इकडे पण बरेचसे स्टेचे ऑप्शन आहेत, पण हे बजेट फ्रेंडली नसणार. मित्रांनो, मी पूर्ण बजेट फ्रेंडली ट्रॅव्हलर आहे, कारण मला बजेट हा मेन माझा मुद्दा आहे. कारण आपल्याला बाकी गोष्टी खर्च करायला थोडा पाहिजे आणि हात सांभाळून खर्च करणं नेहमी चांगलं आहे. पण इकडेचे वाईब्स चांगले आहेत. जर इकडेच ह्याच कामासाठी येणार असतो तर इकडे रूम घेण्यात वर्थ आहे. पण आपण ज्या देवीच्या कामासाठी आलो आहे तर आपल्याला रात्र काढायची होती फक्त, तर त्यासाठी मी तो घेतला. इथे कसं रेस्ट पण करता येईल तुम्हाला, म्हणजे इथे येऊन तुम्ही राहिलात तर ॲटलिस्ट तो दिवस पूर्ण तुम्ही रेस्ट करू शकता त्या रूममध्ये. चलो आता आपण जाऊया देवळामध्ये. खूप आपण पोचलो आहोत परत एकदा माझ्या केळबाई देवीला.
काल आपण या बाजूने दर्शन घेतलं तर आज तिकडे हे रवळनाथाचं मंदिर आहे, म्हणजे देवीचा भाऊ ह्याची उपाधी दिली जाते. घरून आणलेलं ओटीचं सामान आहे ते काढूया. साडी, नारळ. या देवळाचा इतिहास पण तेवढाच सुंदर आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. गोव्यातील मये येथील श्री केळबाई देवी ही भंडारी समाजाची आणि अनेक मयेकरांची कुळदैवत म्हणून ओळखली जाते. ही देवी भक्ती, समृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते. या देवीचा परिसर शांत आणि प्रसन्न असून ती गोव्यातील 8 भावंडांपैकी एक मानली जाते. कोणी ठामपणे सांगू शकत नाही की त्या कुठून आल्या किंवा गोव्यात कशा पोचल्या, पण लैराई मंदिराचा पुजारी या बहिणींबद्दल काही सांगत असतो. 7 बहिणी आणि त्यांचा लहान भाऊ हत्तीवर बसून कर्नाटकातून आले. त्या 7 बहिणी लैराई देवी, ममाई देवी, केळबाई देवी, म्हसळा देवी, मिराई देवी, मोरजाई देवी आणि त्यांचा भाऊ खेतोबा. अजिता देवी आणि शीतलाई देवी या बहिणींविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. काही लोक मानतात की अंजदीपावर बेटावर गेली तर शीतलाई पाताळात अदृश्य झाली. लोककथेनुसार केळबाई हे नाव केळ म्हणजे केळी आणि बाई म्हणजे आई. गोव्यातील केळीच्या बनात प्रकट झालेल्या देवीला केळबाई असे संबोधले जाते. मित्रांनो, केळबाई देवीची उपासना खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. अचूक लिखित पुरावे कमी असतील तरी लोकपरंपरेनुसार हे देवस्थान शेकडो वर्ष जुने आहेत. मंदिराची रचना साधी पण पारंपरिक असून सदैव कोकणी गोमतीय शैलीची प्रभाव पडत असतो. या देवीचा उत्सव दरवर्षी गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या 8व्या दिवशी हा उत्सव इथे साजरा केला जातो आणि त्याच उत्सवासाठी मीही इकडे आलेलो आहे. तर आपण आत्ता पाहिलात या पूर्ण प्रवासामध्ये मी केळबाईच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि या देवीचा जो काही थोडा मोठा इतिहास मला माहिती होता तो मी आपल्यासमोर मांडला आहे. नाहीतर लिंबू पाण्याचा इकडे लिंबू सरबत आणि स्टॉल. तुम्ही इकडचे गावातलेच इकडचे आहेत ना? मूळ मयकर. तुम्ही पण मयकरच, पण आम्ही मुंबईचे. आम्हाला बऱ्याच वर्षानंतर माहिती पडलं की आपलं मूळ देव तिकडे आहे. भाटकर. कितवीला आहेस तू आता? कितवीला जाणार? बोल ना तोंडाने, आवाज जातो तुझा. 6वीला जातो. आणि देवीच्या पूजेला आता पप्पाला मदत करायला आला. तर चला मित्रांनो, आपण इकडनं आता निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. तर आता वायरीकडे आता प्रयाण करायचं आहे. इकडनं वाजलेत 10:30. तर इकडनं जाणार वायरीला. किती वेळ लागतो आहे माहिती नाही मला. आणि माझा एक छोटा मित्र पण झाला इथे, सबस्क्रायबर, त्यांनी खूप छान मला प्रतिसाद दिला. तर आता जाऊया पुढे. आपल्या देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आपल्या सर्वांना इकडची मी माहितीसुद्धा थोडक्यात सांगितली आहे, जेवढी मला माहिती होती तेवढी. आता पुढचा दौरा. ऊन जसं वाढत चाललं आहे. हा माझा मित्र मला बाय करायला आला. मुंबई. चलो तर पेट्रोल भरायचं आणि आपल्या मार्गाला लागायचं. जय श्री केळबाई देवी नमो नमः. संध्याकाळी तर हे सगळं भरून जाईल. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे इकडे जो देवीचा उत्सव हा येतो, हा गुढीपाडव्याच्या नंतर 7व्या दिवशी येतो. बरोबर 7व्या दिवशी गुढीपाडव्याच्या सप्तमीला ह्यांचा उत्सव सुरू होतो. यावेळी अनायसे रामनवमी आणि उत्सव दोन्ही एकत्र याच्यावरती आलं आहे. पण उत्सवाच्या 1 दिवस अगोदर आणि 1 दिवस नंतर जागरण वगैरे असे सगळे प्रकार होऊन हा उत्सव चांगला याच्यात साजरा केला जातो. आणि इकडे आपल्याला अजून एक लॉजबद्दल माहिती मिळाली आहे. कोटेश्वर लॉज म्हणून आहे. तर ह्याच एरियात कुठेतरी कोटेश्वर लॉजिंग आहे. आपण जरा बघूया. यशोधरा बँक्वेट हॉल रूम्स हे पण आहे इकडे. हा आहे पेट्रोल पंप.
आणि ते पेट्रोलचं रेट 96 रुपीज. 448 रुपयाने पेट्रोल रेट कमी आहे. 980 रुपयाचं पेट्रोल भरला आता आणि आपली 390 किलोमीटर गाडी मागच्या फुल टँकमध्ये चाललेली आहे. आता थोडी हलकी हलकी भूक लागली. ऑन द वे रस्त्यात बघूया काही गोव्याचं स्पेशल खाणं काय. आता आपलं तर देवदर्शन तसं बऱ्यापैकी झालेलं आहे. आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन झालं आहे तर चला आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. टुवर्ड्स आता आपण जाणार मालवणमध्ये. माहेरला जाते हो नाखवा, तो हिच्या गोवाला कोकण दाखवा. तो हमें मिला है साउथ इंडियन रेस्टोरेंट. तो वहाँ पे हम लोग ने मसाला डोसा ऑर्डर किया. ये कुछ होटल का लुक है. मैं ज़्यादा दिखा नहीं सकता हूँ क्योंकि अच्छा नहीं लगता कोई खा रहा है और उसका शूट करे, मगर ये बाहर का कुछ व्यू है. तो ब्रेकफास्ट करते और फिर चलते. तो ये है हमारा ब्रेकफास्ट, मसाला डोसा, और इसको खाएंगे हम. तो हमारा दोपहर तक का तो काम बन चुका है. अच्छा ब्रेकफास्ट मिला है. इसके बाद लूँगा एक चाय. अभी करता हूँ ब्रेकफास्ट. बहुत ही अच्छा ब्रेकफास्ट हुआ हमारा ये होटल में. तो हम लोगों ने ये होटल में शीतल उडुपी प्योर वेज रेस्टोरेंट में ब्रेकफास्ट किया. अच्छा ब्रेकफास्ट मिला. चाय भी बहुत बढ़िया थी. 1 घंटा 13 मिनिट का डेस्टिनेशन है. एक स्पॉट पे जा रहा हूँ. माझी एक शाळेतली मैत्रीण जी लग्न झाल्यानंतर इकडे शिफ्ट झाली, तर आपण बघूया तिची परमिशन असेल तर. नाहीतर आपला रूट तर आहे आणि एक कोकणातलं छोटंसं गाव तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. कारण आपण आता प्रॉपर कोकणातल्या आतल्या रस्त्याने जाणार आहोत मालवणपर्यंत. इकडे अजून लोकांनी गुढी दारात उभ्या ठेवलेल्या आहेत. पाडव्यानंतर जी नवरात्र येते, सप्तमी आणि नवरात्री येते, त्या नवरात्रीच्या एंडपर्यंत लोक गुढी उभारून ठेवतात असं वाटतं. पाल प्लाझा. तर गुगल मॅपने मला एका नवीन रोडवर टाकलेलं आहे. होप सो हा एक नवीन एक्सपिरियन्स असेल, कारण आता सगळा घाट सेक्शनच दाखवते पुढे मला. होप सो काढेल रस्त्यावरतीच मेन रोडलाच बाहेर. असं छोट्या छोट्या गावातून जायला मजा येते. एक नवीन फील येतो असा. पाण्याच्या लाईनचा ब्रिज. पूर्ण जंगल आहे दोन्ही बाजूला. जंगलातला हा रस्ता. एप्रिल महिन्याचा सीझन आहे. एप्रिल मे पूर्ण वृक्ष होऊन जातं इथे. पूर्ण उन्हाच्या झळामुळे पूर्ण जंगल सुकून जातं. आत्ताच सुरुवात झालेली आहे सुकायला. माझ्यासाठी हा रस्ता नवीन आहे, कारण पहिल्यांदाच चालू आहे ह्या रोडवरनं मी. आणि अजून एक छानसं देऊळ. कोकणातल्या देवळांची रचना ज्याच्याशी मी बोलत होतो चहा म्हणजे देवळामध्ये, देवी शरवणी बेताळ. छान देऊळ आहे. जेव्हा मी आपल्या देवळामध्ये बसलेलो केळबाईच्या तिकडे सरबत प्यायलेलो, त्या माणसाशी बोलताना त्यांनी मला साधारण खर्च सांगितला देवळाचा 3 करोड रुपयापर्यंत जाणार आहे. म्हणून ते काम खूप स्लो चालू आहे. होप सो असेलही तेवढा खर्च, कारण प्रशस्त देऊळ बांधायचं म्हटलं तर तेवढा, कारण त्याच्यामध्ये भक्तनिवास वगैरे पण बांधणार आहेत. एवढा आतला रस्ता आहे पण तरी पण रस्ता एवढा प्लेन आहे. काम केलेलं आहे. रस्ता मोठा आहे आणि हा महाराष्ट्र बॉर्डरपासूनचा जवळच्या अंतरामध्ये एक छोट्या गावात जाणारा रस्ता आहे, माहीम डिचोलीमकडे जाणारा. तरी पण त्या लोकांनी रस्ता एवढा मेंटेन ठेवला आहे. छान. लाल माती आणि रस्ता, डांबरी रस्ता. मला बाईकचा प्रवास याच्यासाठीच आवडतो की आजूबाजूचा परिसर पूर्ण पाहायला मिळतो. आपल्या मर्जीने आपण चालू शकतो. हे पण एक देवस्थान आहे. आय थिंक सो देवीचंच देऊळ आहे. त्यामुळे गजानन संस्थान.
सगळ्यांच्या जत्रा आहेत. गावावाल्यावरती रस्ता छोटा होतो, पण रस्ता मेंटेन आहे. स्पीड ब्रेकरला पण व्हाईट ब्लॅक पट्ट्या आहेत. काम करतात यार. हो, मस्त लोकेशन दिसलं तर म्हटलं थांबावं. छानशी नदी आहे. कोकणात अशा छोट्या मोठ्या नद्या आहेत तर कंटिन्यू चालूच असतात. पण छान वाटलं हा ब्रिज. वाजरी गाव आहे कुठलं तरी, त्याच्यामध्ये हा ब्रिज होता. शॉर्टकटने आणलं तर खरं आहे, पण रस्ता पण छान आहे. आणि काय बघूया जसा कुठे नेतो तिकडे. हां, बोर्ड मिळाला. मोर्जी 23, सावंतवाडी 30, वेरणा 48. ओके, तर आपल्याला इकडे टर्न घ्यायचा आहे. गुगल मॅपमुळे ना आयुष्य खूप सोपं झालं आहे. आधी आम्ही असे विचारत जायचो. नवीन रस्ता आहे तर एक आयडिया घ्यायचो, एक दिशाज्ञान असायचं. आता दिशाज्ञान गेलं सगळं चुलीत. आता गुगल मॅप लावा आणि त्याच्यावरती चाला. कोणाला विचारू नका, कोणाला काय सांगू नका. हा वरती रस्ता तर आहे, पण हा ट्रेनचा ब्रिजचा वाटत नाही, रस्ता आहे. लाईटचे पोल वगैरे दिसतात. ओके, गाड्या पण चालतात त्याचवरतून. मे बी असेल एक्सप्रेस हायवे वगैरे कुठला. रस्त्याची मॅपिंग पण एकदम व्यवस्थित केली आहे. साईड पट्ट्या आहेत, मिडल कट लाईन आहे. माऊली शांतादुर्ग देवस्थान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. जय शिवराय. परत रोड डिवायजन आलं आहे, तिकडनं राईट घ्यायचं आपल्याला. आपण आता टच होणार आहेत नॅशनल हायवे 66ला, जो मुंबई गोवा आहे. ओके, तर काल आपण इकडनंच पास झालो होतो सरळ, आणि पुढून जाऊन आपण लेफ्ट घेतलेला. तर हाही रस्ता आहे. पुढच्या वेळेसाठी आपल्याला लक्षात राहील. हा पण एक शॉर्टकट रस्ता होऊ शकतो आपल्या देवीला जायला. हो, रेल्वे मालगाडी ऑन दिस रूट. मडगाव मुंबई मालगाडी एक्सप्रेस. ही आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळेल, पण आपण त्या रूटपर्यंत जाणार नाही, तर त्याच्यामुळे. हो हो, सुंदर नदी. सुंदर सुंदर अतिसुंदर. ये आली है बॉर्डर. RTO चेकपोस्ट. लेट सी आपल्याला थांबवतात की नाही. नाही, कोणच नाही. पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र येथे आपले स्वागत आहे. तर आता आपण हा एक्सप्रेस रोड सोडणार आहोत. मुंबई गोवा नॅशनल हायवे 66. इकडनं आपल्याला लेफ्टला आतमध्ये तारकर्ली, कुडकेश्वर सगळे ह्या साईडला आहे. इकडनं आतमधनं आपण जाणार आहोत. आपण आता कोणाच्या तरी घरी जाणार आहोत. तत्पूर्वी काहीतरी त्यांच्या घरी काहीतरी नेलं पाहिजे. मोर्चेमाड चौपाटी, आरवली. तर ह्या इकडनं आडली. हा कोकणातला इनर रोड. इकडनं जस्ट 12 किलोमीटरवरती त्यांचं घर आहे. मार्केट आहे की नाही आहे या रोडला माहिती नाही मला, बघूया जे मिळेल ते तसं. तर थोडंसं आपण त्यांच्याकडे घेतलं आहे स्वीट्स अँड बिस्किट्स. एक चॉकलेट या दुकानातून घेतलं आहे, MM बेकरी. चलो आता जाऊया आपण त्यांच्याकडे. तर आपण आता पोचलेलो आहेत त्या गावात. कुडाळ वेंगुर्ला रोडवरती आहोत. गुगल मॅप सांगतो पुढून कोणतरी लेफ्ट आहे. तिथं फोन करत होतं त्यांना, फोन लागे ना.
थिंक सो नेटवर्कचा काय इश्यू आहे की हे यांचं गाव आहे वाटतं. प्रॉपर कोकणातलं घरं अशी असतात मित्रांनो. तर हे बाईकवरती आहेत ते माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आणि त्यांची मुलगी. मी चुकून दुसऱ्या याच्याकडे गेलो तर पण त्यांनी पण त्यांच्या ओळखीचेच होते ते आणि त्यांच्याकडे थोडासा गप्पा गोष्टी करत बसलेलो ह्यांची वाट बघत. तर आता ते आले मला घ्यायला. प्रॉपर आतमध्ये आहे गावामध्ये. आंब्याची कलमं वाडी. वाव, आंबे बघा लागलेत. काजूची बाग. तर आपल्या कोकणामध्ये हाच तर मेन फंड आहे, आंबा आणि काजू. आंबे आंबे आंबे. कोकण 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 कोकण. देवकी नंदन. प्रॉपर आहे ना गावच्या मातीचा वास आणि झाडाचा फणसाचा वास येतो. फणसाचं नाव घेतलं मी, फणस. यार मीनाक्षी जाम आतमध्ये राहते यार तू. हे चालत असतं तर मला नाही वाटत मी आलो असतो. आपण आता आपल्या फ्रेंडकडनं निघालेलो आहोत. आता आपलं वायरीकडे रस्त्याला जायचं आहे. 3 वाजलेले आहेत. तुझ्या मिस्टर मला इथपर्यंत रोडपर्यंत सोडायला आलेले, तर त्यांना बाय करूया आणि आपल्या पुढे रस्त्याला निघूया. चला भाऊजी. 8 किलोमीटर गेला ना. हां. पहिलाच लेफ्टला. ओके. विचारायचं मालवण ना. चालेल, चला भेटूया. चलो. हो हो चालेल. चला. पण अशा रस्त्यावरती गाडी चालवायला खूप मजा येते. मस्त अशी कमान आहे झाडांची आणि त्याच्यामध्ये रस्ता. हा हा सुंदर. कोकणची माणसं साधी भोळी, त्याच्या काळजात भरली शहाळी. मस्त रस्ते असे सुंदर आहेत ना. इथे गाडी चालवायला जी मजा येते ना मला. अरे मी जास्त स्पीडवरती पण नाही. 60चा स्पीड आहे माझा. चढण वळण या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या कोकणातच पाहायला मिळतात. रोड डिवायजन आहे. इकडं लेफ्ट आहे. ओके. सिंधुदुर्ग किल्ला मालवण लेफ्ट. ओके. ही काहीतरी सिटी आली छानशी. वेंगुर्ला लेफ्ट, मालवण लेफ्ट. हा एक रोड गेला आणि हा एक रोड गेला. ओके. मालवण 30 किलोमीटर. आपलं देऊळ 29 किलोमीटर आहे. सुंदर असा रस्ता आणि सुंदर अशी गावं. माझ्या कोकणातली गावं. यावा कोकण आपलं जसा. एवढीच एक मालवणी लाईन येते मला बोलता. हो हो सुंदर. असे काय काय सुंदर क्षण येतात ना आयुष्यात आणि अशा सुंदर गोष्टी दिसतात. आसाम. कोकणामध्ये 2 गोष्टीला महत्त्व आहे. एक तर ही चैत्र महिना सुरू झाल्यामध्ये
ह्या ज्या नवरात्री असतात त्या श्रावणामध्ये होतात ते सप्ताह रामेश्वराचे, शंकर भगवानाचे. हे कोकणातली छोटी छोटी घरं, छोटी का चांगली मोठी मोठी घरं आहेत, पण खालच्या अंगाला लागलेली घरं, वरच्या अंगाला असलेली घरं आणि आंब्याची बाग. सॉलिड जबरदस्त बाग आहे यार ही अशी रचना असते आंब्याची. डोंगरामध्ये लावली आहेत आंब्याची झाडं. आंबा आहे, काजू आहे आणि फणस. कोकम पण इथे चांगला होतो, रात आंबे म्हणतात त्याला. हे कोकणातले असे रस्ते आहेत. आणि हा आलो आपण आता डोंगराच्या टॉप माथ्यावरती. सगळा घाट चढून वरती आल्यावरती असं प्लेन पठार छान वाटतं. कोकणातल्या रस्त्यावरती लालपरीची बातच निराळी आहे. पण मालवणच्या एकदम आता जवळ आलेलं आहे. इकडे पाहण्यासारखं बरंच काही आहे. मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला आहे, तारकर्ली आहे, तारकर्ली बीच आहे, देवबाग बीच आहे. तिकडे सगळे स्पोर्ट्सचे वॉटर स्पोर्ट्स वगैरे होतात. आपण आता पहिले दर्शन करूया आपल्या देवीचं. त्याचा पण इतिहास मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितला होता या देवीचा, केळबाई देवीचा. पण तरी पण आता ह्या ब्लॉगमध्ये परत एकदा सांगतो की ज्या वेळेला मायम गावातून पोर्तुगीज लोक जेव्हा आपल्या हिंदू समाजाला पाठवायला प्रयत्न करत होते, धर्म परिवर्तन करायला प्रवृत्त करत होते, ती त्यावेळेला काही लोक घाबरून आपली मूळ गाव स्थान म्हणजे जे माहीममधले मया गावातले स्थान सोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महाराष्ट्रामध्ये स्थलांतर करत होते. मये गावचे लोक मालवणमध्ये येऊन स्थिर झाले. त्यावेळेला देवात बरोबर घेऊन जाण्यासाठी त्यांनी तिकडच्या ज्या मूर्त्या होत्या तांब्याच्या त्या घेऊन ते लोक इकडे येऊन स्थायिक झाले. तेच वायरीमध्ये हा देवीला पण देवी तीच होती, पण स्थान बदललं. आपण दोन्ही देवीची म्हणजे दोन्ही ठिकाणाची आपण आराधना करतो. तर आपण त्या देवीला पण म्हणजे मया गावात पण जाऊन आलो आहे आणि आता आपण वायरीमध्ये पण जातो आहे आणि आपण आता मालवण शहरामध्ये प्रवेश करतो आहे. आमचं मूळ गाव रत्नागिरी असल्याकारणाने आम्ही इकडे फक्त देवाला पाया पडण्यासाठी आणि आमच्यावर तुझी कृपा राहू दे हेच गाणं आमच्या केळबाई देवीला घालतो. काही लोक स्थलांतर होऊन मालवणमध्ये थांबली, कोणी कुडाळमध्ये थांबलं, कोणी पुढे रत्नागिरीपर्यंत आले. हा आहे मालवणचा डेपो, मालवण बसस्थानक. ह्यांना नियरेस्ट रेल्वे स्टेशन म्हटलं तर सिंधुदुर्ग किंवा कुडाळ, पण हार्डली 20-30 किलोमीटर ट्रॅव्हल तर करावंच लागतं. हा रस्ता तारकर्लीकडे जातो आणि तारकर्लीच्या रस्त्यामध्येच वायरी गाव आहे. हे बघा, आई देवी केळबाई प्रसन्न. आई केळबाईच्या देवीने देवीच्या पवित्र यात्रेच्या सर्वांना भक्तांना हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. पण आता म्हटलं ना उत्सव आहे, या देवीचा पण उत्सव आहेच. लागूनच समोर समुद्र, वायरीचा समुद्र. हे आलं आपलं केळबाई देवीचं मंदिर ह्याच रोडला आहे. मयेकर लंच होम, इथे एकदा आपण जेवण केलं होतं. अरे वा, इथे पण पालखी बिलकी सोहळा. तर आपण वायरीच्या केळबाई देवीला आलेलो आहोत. हा असा काही देवीच्या मंदिराचा कळस. हा एंट्रन्स. हा आपण घेतली आहे ओटी आपल्या देवीला भरायला आणि ही आहे केळबाई देवी. तर हे आहे मित्रांनो मालवणमधील वायरी या गावातलं केळबाईचं मंदिर. इकडे खूप सुरेख पालखीची तयारी वगैरे, लोक पण भरपूर आहेत आणि ही पालखी
सभा मंडप आहे हा. आता आपण केळबाई देवीचं पण दर्शन घेतलेलं आहे. पायरीमध्ये आलेलो आहोत. खूप मनाला समाधान वाटतं असं दर्शन घेतल्यानंतर. आता उद्या इकडे अजून मोठा इथे उत्सव असणार आहे. उद्या रामनवमी पण आहे आणि त्या उत्सवाला आपण नाही थांबणार आहे. तर विचार करतो आता मी इकडनं परत मुंबईकडे रवाना होतो, कारण एक नाईट इथे थांबण्यात मला असं वाटत नाही की काही पॉईंट आहे. दिवसा मग परत गरमीमध्ये बाईक राईड करायची. बेस्ट ऑप्शन आहे की मी इकडनं आता मुंबईकडे निघतो. थोडा वेळ बसतो देवळात. वाजले 4:30, साधारण 5पर्यंत इकडनं निघूया. आणि खूप समाधान वाटतं मंदिरात आलं की. तर आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघतो आहे. देवळाच्या आजूबाजूला पण स्टे होम्स वगैरे भरपूर आहेत. इकडे काय खोत आणि पुढे पण मयेकरांचा आहे. आणि हा पुढे रस्ता गेला जो तारकर्लीकडे जातो, तारकर्ली बीच. चलो, बाईक तर आपली रेडी आहे. सामान लावूया आणि आपला प्रवास सुरू करूया. तर गावातल्या छोट्या छोट्या रस्त्यातून हा आंबे बघा काय लागलेत यार. फुल झाड भरलं आहे. हापूस आंबा, कोकणातला हापूस आंबा. हे त्या झाडांना पण तिथे पण लागलेत आंबे. इथे पण लागलेत आंबे. आंबेच आंबे. मालवणचा प्रसिद्ध आंबा. आमच्या रत्नागिरीत घर झालं की हे आंबे लावायचे यार, असे कलमी आंबे. चला, वाजलेत संध्याकाळचे 6 आणि आपण आता इकडनं निघतो आहे. 11 तासाचं रनिंग दाखवते, 10.5 तासाचं. पण ते टायमिंग चेंज होणार, कारण आपण एवढी नॉनस्टॉप बाईक खेचू शकत नाही. प्रयत्न करू. आपण लागलो कसालच्या रस्त्याला. कसाल ओरस करत आपण मुंबई एक्सप्रेस हायवे जो 66 आहे, नॅशनल हायवे, त्या रोडने आपण जाणार आहोत. सुंदर बंगला बांधला आहे. कृपा सिंधू. काजू हवे ते काजू. तो सालवाले कितीला आहे? कसे आहेत? किलो कसे आहेत? किलो कसे आहेत? 100 रुपये किलो. तर काजू आपण घेतलेले आहेत. काजू आपल्याला पडलेत 800 रुपये किलोनी. थोडी चांगली क्वालिटी होती. 700वाले पण होते, पण ते एकदमच जस्ट लाईक तुकडा झाले असे होते. पण ठीक आहे. मीडियम 700-800 पासून आहेत. चांगल्यातले चांगले 1000 रुपये. आणि एकदम भारी एक नंबर काजू 1200 रुपये किलो होता. आता काळोख पण पडायला आला आहे. 6:45 होत आलेत. कसाल 10 किलोमीटर आहे. रात्री तर बॅग माझी झाली सॉलिड जड, तरी ती ठेवली मी सीटवरती. म्हणजे खांद्याला फक्त शोल्डरला स्क्रॅप टेस्ट पट्ट्या आहेत. मस्त वाटतं आहे. आता ह्या क्लायमेटमध्ये बाईक चालवायला जी मजा येईल ना, ती ऑसम असणार आहे. हां, फक्त जरा असं वाटलं झोप येते किंवा काय, तर मग आपण थोडा ब्रेक घेऊ कुठेतरी. आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर असं वाटत नाही मला की मला अजून तरी काय असं थकल्यासारखं किंवा वाटत आहे. बघू, देखते आगे चलके क्या होता है. मला ही अशी सिंगल रोडवरती गाडी चालवायला जी मजा येते ना, ती म्हणजे कॉमन एक्सप्रेस रोडला वगैरे चालवायला एवढी खास मजा येत नाही. ह्याच्यामध्ये कसं डोळे रस्त्यावरती राहतात. हो, तुम्हाला असं चान्सच नाही काय दुसरा विचार करायचा. मेन तर आपला मेंदू जागा राहतो या रस्त्यांवरती. डबल एक्सप्रेसवेवरती जे आता आहेत, नॅशनल हायवे 66 वगैरे, तो एक तर एका बाजूचा रस्ता आहे, बस गाडी चालत चालली आहे. नाही तुम्हाला विचार करायचा आहे, नाही तुम्हाला काही प्लॅन करायचा आहे का आपण गाडी कशी चालवायला पाहिजे. बस तो ॲक्सिलेटर खेचत राहा, गाडी पळत राहते. त्याने होतं काय, एका टायमाला मेंदू झोपतो, डोळे झोपत नाहीत. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कळत असेल का, पण
मेंदू झोपतो इन सेन्स तुमचे सेन्स बंद होतात हे हळूहळू शरीर थकत जातं न काय काम करता सुद्धा. तर आता पोचलो आपण कसालला आणि आता इकडनं एक्सप्रेस हायवे चालू होणार आहे परत. अंधार पण झालेला आहे आता बऱ्यापैकी. माझ्या खांद्यावरचं वजन पण थोडं कमी झालं आहे. बंजिंग रोप घेतलेले आणि त्यांनी आता लावून टाकलेले. चला मंडळी रात्रीचं आता काय शूट करू बघू. जर मिळाला चान्स तर करेन. आता तर कॅमेरा आपला A1 आहे, DJI ॲक्शन 5 सुपर कॅमेरा आहे. कसाल डेपो ठेवूया. आता जसं आपण थांबू किंवा जसं काही येईल तसं मी तुम्हाला दाखवेन. कॅमेऱ्याच्या क्लिअरिटी बाबतीत आपण काही बोललो नाही. जरा प्लीज जर कॅमेऱ्याची क्लिअरिटी आवडली असेल तर कमेंटमध्ये 2 शब्द लिहा. बरं वाटेल मला जरा कमेंट तुम्ही केलं तर, माझ्या ट्रिपबद्दल माहिती सांगितलीबद्दल तर. नाही तर कॅमेराबद्दल तरी बोला. तर आपण आता लांजाला पोचलेलो आहोत. 9 वाजलेले आहेत त्यामुळे काय आरामात जाऊन तरी सकाळी 6 वाजेपर्यंत आपण पोहोचू शकतो. रस्ता एकदम मस्त होता पण कुठे आम्ही ब्रेक घेतला नव्हता त्याच्यामुळे आता एक छोटा ब्रेक घेईन कुठेतरी आता. कारण हा जरा बॅड रस्ता खराब आहे लांजा टू रत्नागिरी. कमेंट केलं नसेल तर मित्रांनो कमेंट करा, जरा लाईकचं बटन पण प्रेस करा. तेवढाच एक मॉडर्न सपोर्ट आपला मिळतो. मित्रांनो हात समजायला आलेलो आपण. एक थोडासा ब्रेक घेऊया इथे. चालूमध्येच घेऊया इथे. तर आता हातखांब्याला थांबलो आहे. आता मी विचार करतो कॅमेरा काढून ठेवतो आतमध्ये. कारण कॅमेरामुळे ना आता रात्री तर काही शूट करत नाही. हेल्मेट माझं हेवी होतं आहे. कंबर धरली आता. निघालो आपण बऱ्यापैकी. किती किलोमीटर धरली? गोव्यावरून आपण आत्तापर्यंत 270 किलोमीटर्स आलेलो आहोत. मालवणला स्टार्ट केलं होतं तेव्हा मला वाटतं 110 किलोमीटर होतं आणि 270 तो ऑलमोस्ट 160 किलोमीटर्स आपण आलो. आणि ते पण किती वाजता आपण स्टार्ट केलं तर मालवणवरून आय थिंक 6 वाजता आपण स्टार्ट केलं होतं. आता 10 वाजले. तर 4 तासात 160 किलोमीटर्स. नॉट बॅड. एक ब्रेक घेतला होता मध्ये जस्ट थोडासा भूक लागलेली म्हणून खायला थांबलेलो पण तेव्हाच तिकडे शूट नाही केलं. आता आपण डायरेक्ट मुंबईच्या जवळपास आलो की किंवा मध्ये मोठा हॉल घेतला तर. कारण मी आता कॅमेरा काढून ठेवतो आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण पोचलो आहे मुंबईमध्ये. या फाउंटनचा एरिया आहे. वसई खाडी आहे माझ्या पाठीमागे. ऑलमोस्ट घरी पोचलो आहे पण म्हटलं चांगला स्पॉट मिळाला तर इकडेच ब्लॉगला एंड करूया. तर आपण डायरेक्ट रत्नागिरीतून आता विरारला पोचलेलो. वसई खाडीच्या इथे आलेलो. हे आपला गाडी सुंदरसा नजारा. वाजलेत 7 आणि आपण आता डायरेक्ट मुंबईला पोचलो आहे. ते अजून फाउंटनच्या इथे. तर ऑलमोस्ट रात्री 10:30 वाजता आपण रत्नागिरीला होतो. रत्नागिरीवरून आता डायरेक्ट विरारला. एक अजून 15-20 मिनटात घरी पोचून जाऊ. तर मी ब्लॉग इथे एंड करतो आहे आता. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.